कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक अधिकारी श्री निलेश काळे यांनी पोलिसाला हाताशी धरून माझ्यावर बोगस खोटा गुन्हा दाखल केला। कसबा निवडणूक अधिकारीचे निलेश काळे ज्यांनी मशीन्स बदलल्या, नियमाबाहेर मशीन्स बदलल्या, नियमाबाहेर मतदान प्रक्रिया घेतली आणि तिथे उमेदवारांना जाळीच्या आतमध्ये घेणं गरजेचं होतं। ते न घेता उमेदवारांना जाळीच्या बाहेर का ठेवण्यात आलं? ते ठेवण्यात आलं म्हणून उमेदवारांना जाळीच्या बाहेर ठेवण्यात आलं म्हणून गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। कायदेशीर प्रक्रिया नाही राबवली म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे। परंतु कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक अधिकारी निलेश काळे यांनी पोलिसांना हाताशी धरून माझ्यावर खोटा बोगस गुन्हा दाखल केलेला आहे। मी त्या गुन्ह्याला, अशा खोट्या बोगस गुन्ह्यांना घाबरत नाही। पोलिसांना विनंती आहे, तुम्ही कधी कायदा सुव्यवस्था राखणार आहात का? खरे गुन्हे तत्परीने दाखल करणार आहात का? आणि ते लवकर केले पाहिजेत। असो, माझ्यावर जरी खोटा गुन्हा दाखल केला असेल तरी या खोट्या गुन्ह्यांना मी भीक घालत नाही। माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे आणि जो काही हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर लक्षात घ्यावं, मी उमेदवार आहे। माझ्या हक्कापासून, न्यायापासून मला पोलीस किंवा निवडणूक अधिकाऱ्याचे निलेश काळे लांब ठेवू शकत नाही। माझी DCP रावले यांना विनंती आहे, माझा गुन्हा निवडणूक अधिकाऱ्यावर तातडीने दाखल करून घेण्यात यावा, कारण का पोलीस हे कायद्याचे रक्षण करण्यासाठी आहेत। मी आधीही सांगितलं की पोलीस हे निवडणूक आयोगाच्या कानात बोलत होते। मशीन्स बदलल्या निवडणूक अधिकारी निलेश काळे यांनी, कायद्याचा भंग केला निलेश काळे यांनी आणि पोलिसांना हाताशी धरून माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल केला। वा रे वा, म्हणजे हे वनवाशाला सोडून, म्हणजे दुसऱ्या याला सोडून वनवाशालाच फाशी आहे। असो, केला जरी खोटा गुन्हा दाखल तरी मी घाबरत नाही, हे लक्षात घ्यावं। आणि निलेश काळे यांच्यावरच पोलिसांनी गुन्हा तातडीने दाखल करावा। एक, परस्पर EVM मशीन्स बदलल्या, त्याला नियमावली आहे, ते कुठल्याही नियमाचं पालन केलं नाही आणि उमेदवारांना जाळीच्या आतमध्ये घेतलं नाही, कारण का कुठेतरी त्यांना या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार, मशीन्स बदलण्याच्या आणि समोरच्या उमेदवाराला जिंकून देण्याचं त्यांचं षडयंत्र होतं आणि ते त्यांनी केलेलं आहे। याच्यात मेहरबान हायकोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल केलेली आहे। लवकरच याचिकेसह तुमच्या समोर येईल।